वाड्या कोळी एक माणूस मारून एक खडा रांजण टाकत होते. अशी त्यांनी 7 रांजण भरली. 7 रांजण भरली. एवढं महापाप म्हणजे 5-6 गावं मोकळी गेली. त्या गावातल्या लोकांनी प्रत्येकाने 2-2, 4-4 अशी गोळा करून एक होम केला. होमातून आदिदेवीचा प्रसन्न झाली आणि त्यांना हे घराणं त्यांनी सगळ्यांनी सांगितलं. ती म्हणली असं मी बंदोबस्त करत नाही, पण तुम्हाला मार्ग लावते. आत्ता जी संत तुकोबाराय, निळोबाराय, नामदेवराय, माऊली यांनी सगळ्यांनी देव कोणी दाखवले नाही, फक्त मार्ग लावला. आणि तो आपण जर ऐकला तर आपल्याला देव पाहायला मिळण्याशिवाय राहत नाही, पण ऐकलं पाहिजे. त्याप्रमाणे तिने सांगितलं, या रस्त्याने तुम्ही जावावर, तिथं केश नारायण झोपलेले आहेत नागाच्या फळीवर, आणि तिथं त्यांना हे तुमचं गाराणं त्यांनी सांगा, मी त्याचा ते बंदोबस्त करते. त्याप्रमाणे ती सगळी लोक गेली. शेष नारायण नागाच्या फळीवर झोपलेले होते. ही लोक गेल्यानंतर त्यांचा हात लावला की ती उठले आणि सांगितलं, तुम्ही कशासाठी आलाय? तर आमच्या गावात कोण एक माणूस हे माणसं मारतो, 5-6 गावं मोकळी केली, याचा बंदोबस्त तुम्ही करावा, एवढ्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. बर म्हटले, उद्या एकही माणूस मारून दिला जाणार नाही, त्याचा बंदोबस्त मी करतो. ही लोक इकडे घेऊन आल्यानंतर शेष नारायण जरा असे बसले तर बघतो तो हा आपल्याच मंत्राचा मुलगा आहे. मग हा कोणालाही आवडणार नाही. याला आवरायसाठी एकच म्हणजे महर्षी नारद, तिन्ही तालाचं गमन करणारे, म्हणजे स्वर्ग मुक्ती पाताळाचं गमन करणारे महर्षी नारद. नारद म्हटले की नारद पुढे उभे राहिले. काय आज्ञा आहे? आज्ञा काय नाही, आपल्या मुलाला जरा समजून सांगा की आत्तापर्यंत माझ्यापर्यंत गाराणं त्याचं आलेले. चालेल म्हणले, मी उद्या जाऊन त्यांना सांगतो. त्याप्रमाणे नारद इथं आले. त्यांची इथं साधी काढायची झोपडी होती. वाल्या कोळी झोपडीतून बाहेर आले. महर्षी नारद तिथं समोर उभे होते. बघतोय तर नारद मुनी हातात चिपड्या, लाल कपडे बिपडे, म्हणजे आज गिरायक आपल्याला चांगलं जोरात आलेलं दिसते. उठले आणि कोराड घेतली, पटकनी नारदाकडे गेली. नारदाकडे गेली की नारदाच्या गळ्याला कोराड त्यांनी लावली. मारणार तेवढ्यात नारदाने त्याचा दंड दाबल्याबरोबर त्याच्या हातातून ती कोराड गळून पडली. आणि मग नारदाने विचारलं, हे सगळं कशासाठी करतो? म्हणला, बायको आहे, 2 मुलं बाळ आहेत, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी करतो. ठीक आहे, उद्या तुला फाशीचा हुकूम आहे आणि म्हणून मी इथं तुझ्या शेवटची वेळ म्हणून तू बायका मुलांची गाडी घेऊन ये, मी इथं थांबतो. वाल्या 5 पावले गेले की त्याच्या मनात विकल्प आला. म्हणलं, या बुवाचं काय खरं घ्या, मला लागेल बायका पोराकडून आपण जाईल पडून. मग त्याने तिथे एक लाकूड होतं ते रवलं. त्या लाकडाला जाम त्या वाल्या महर्षी नारदाला बांधलं आणि मग आपल्या बायका पोराकडे आला. 2 मुलं ती पहिल्यांदा मुलांना बसवलं. मुलांना विचारलं. मुलं म्हणली, बाबा पैसे पाणी तुम्ही भरपूर आणून देताय, आम्ही माझ्या मार्फत सगळं करतोय, पण तुम्ही कुठून आणून देता काय आम्हाला माहित नाही. ठीक. मुलं गेली खेळायला. मग शेवटी बायको म्हणजे, रोज तुम्ही पिशव्या भरून आणताय, चांगलं चुकलं मी तुम्हाला करून घालती, मुलांना करून घालती. आणि हो म्हणलं, हसला. बायको 1 मिनिटात हसावती आणि दुसऱ्या मिनिटात डोळ्याचं पाणी नकावं पडलं पाहिजे असा कठोर शब्द बोलती. ती वाल्या पळ्याचं उदाहरण. हो हसली, म्हणजे बरोबर आहे. पण म्हणली, तुम्ही या पायरीच्या खाली उतरल्या, मी तुमच्या मागे येते का? तर म्हणलं नाही. मग म्हणजे तुम्ही इथं आत्ता आलाय, परत माझ्याकडे यायचं नाही. काय केले तुमचं तुम्ही आपलं बघा, माझा काही त्याची संबंध नाही. वाल्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. आतापर्यंत सगळं गटुडं हिच्या जवळ आणून दिले आणि ही तर म्हणती माझ्याकडे आता यायचं नाही. सगळा आधार तुटला. तुकोबाराय म्हणजे, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वासुदी आहे शेवटी, त्याच्याशिवाय आपल्याला कुणाचा आधार नाही. सगळं जे जने दिल्या घेतल्याच आहे, अंतकाळीच कुणी सुद्धा आपल्या बरोबर येणार नाही. हे उदाहरण वाल्या पळ्याचं घ्यायचं. आता ते असं उदाहरण दिल्यावर बिचारा मग आपला हळूहळू बाहेर निघाला. त्याला माणसाला म्हणत 2 आहेत. त्याला वाटलं आपलं असंच पळून जावं, तू बाबा आपल्याला फाशी नेणार आहे, पण दुसऱ्या मनाने त्याला जागृत केला. त्या माणसाला बांधले की तू सोडून ये आणि मग तुला कुठे जायचं तिकडे जा. त्याप्रमाणे तो त्या नारदापाशी गेला. हळूहळू त्यांना ती सोडायला लागल्याबरोबर त्याच्या अंतःकरणात बदल व्हायला लागला. कारण त्याचा स्पर्श त्या नारदाला व्हावा लागला. प्रत्येक गाठ सोडताना बदल आणि शेवटपर्यंत चांगलाच बदल झाला. आणि मग त्यांनी नारदाच्या पायावर डोकं ठेवलं. महर्षी
हे पाप झाले की माझ्या डोक्यावर आले, याला कुणी सुद्धा वाली नाही, तर याच्यातून मला मुक्त करण्यासाठी तुम्ही मला काहीतरी मार्ग दाखवा. ठीक आहे म्हणजे तो ऐकणार का? तो हो ऐकतो म्हणला. मग असं कर, त्या तिथं तुला बसवतो, तिथे जाऊन तो राम राम म्हणला. राम राम तर मला माहित नाही, माझा धंदा रोजचा माणसं मारायचा आहे, चालन माराम माराम म्हण. पण वाल्या कोळीने त्या नारळावर विश्वास ठेवला आणि इथे त्यांना बसवल्यानंतर तो मरा 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 12 वर्ष एका जागचा हल्ला नाही असं त्यांनी नामस्मरण केलं. निराहारी केलं, अन्न नाही, पाणी नाही, जीवन नाही, काय नाही. 12 वर्षांनी नारद मुनी आली तर त्याच्या अंगावर मोठं वारू वाढलेलं होतं, पण वारवातून माराम माराम शब्द ऐकू येत होता. नारदांनी पाहिलं, अरे अजून बसलाय बिचारा, आपण सांगितलेलं 12 वर्ष झाली म्हणजे एकदम झालं पुरं. मग नारदांनी ते हे वारू फोडलं. बघतो तो नारदाकडे, तो बघायला सुद्धा तयार नाही, इतका त्या नामात एकाग्र झाला, तल्लीन झाला. आणि मग नारदांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. हात ठेवल्याबरोबर त्याला ते का ज्ञान झालं. स्वर्ग मूर्ती पाहतात कुठं काय होते त्या वाल्या कोळ्याला कळायला लागलं. उठला, नारदाच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं आणि मग नारदांनी त्याला विचारलं, आतापर्यंत तू काय केलं? कारण नारदाने हात ठेवल्यामुळे त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं, आलं लक्षात. आणि मग विचारलं, म्हणलं आतापर्यंत राम नाम जपलं. म्हणले आता काय करायचं तुम्हीच सांगा. हो म्हणले, मी सांगतो ऐक, ज्या नावाचा जप केला त्या नावाचा तू एक ग्रंथ घे, एवढंच कर. नारद तिथं अदृश्य झाली. मग तो इथून उठून नैमिषारण्यामध्ये गेला. नैमिषारण्य म्हणजे लखनौ शहराच्या पुढे 100 किलोमीटर आहे. आणि तिथं जाऊन त्यांनी रामायण लिहिलं. रामायण लिहिल्यावर कितीतरी हजारो वर्षांनी प्रभू रामचंद्राला जन्म घ्यावा लागला. आणि जसं रामायण लिहिलं तसं शेवटपर्यंत वागावं लागलं रामाला. म्हणून त्याला पुरुषोत्तम राम म्हटलं जातं. ते केव्हा कळतं आपल्याला? आपण चौघाच्या खांद्यावर माणूस घेतला की राम नाम सत्य, आणि मग त्याला हात लावतो. राम नामाशिवाय इतराचं नाम कुणाचंही तिथं चालत नाही. आपल्या तोंडाने आपण सत्य म्हणतो, पण आपण सत्य सोडून देतो आणि बाकीच करत बसतो. ते एक लक्षात ठेवा, राम नामाशिवाय कुठलाही पर्याय नाही. राम नामाने जर दगडी धरली तर आपण करणार नाही का? पण आपला त्याच्यावर विश्वास नाही, तेव्हा विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, असं तुकोबरायचं माझ्याप्रमाणे आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे की राम नाम जपलं पाहिजे. तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, किंवा आपल्या समाज जे काही संकट असेल या दोषातून आपण मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद रामनामाची आहे. ती वाल्या कोळ्यानी मी काय होतो तर मी महापापी होतो, असा महापापी आज या नामस्मरणाने किती झाला मोठं. वाल्याची कोळ्याची कीर्ती वाढली घन केले रामायण रामाधिक, असं नामदेव महाराजांनी आपल्या अभंगातून वर्णन केले. इतकी ताकद या रामनामाची. किंवा माऊलींनी प्रमाण टाकले, पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिक नामे 3 लोक उद्धरतील. 3 लोक पै स्वर्ग मुक्ती आणि पाताळाचा उद्धार व्हायचा असेल तर ते रामनामच घ्यावं लागतं. अशी त्यांची महर्षी वाल्मिकी संजीवन समाधी वाले या गावामध्ये आहे. ही समक्ष तुम्ही पाहतायच आहे. ही समाधी तेव्हापासून पूर्वीपासून आहे. हे मला काय सांगता येत नाही, मी कालचा माणूस, पण ही समाधी संजीवन आहे. महर्षी वाल्मिकीची संजीवन समाधी वाले, जिल्हा पुणे. आणि माझ्यासारख्या अज्ञानातून मायबाप सेवा करून घेतो. आज 50 वर्ष झालं. माझं नाव बबन शंकर भुजबळ माळकरी. वाले मायबाप आपल्याकडून सेवा करून घेतात. जर उठवलं तरच आपण सेवा करू, नाही उठवलं तर आपण काहीच करू शकत नाही. एवढा आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेवा आणि रामनाम जपा. आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच माझं हात जोडून आपल्याला सांगणं आहे. तुम्ही रामनामाशिवाय या कलियुगात दुसरा उपाय काय नाही. रामनामच जपलं पाहिजे. ग्रंथ वाचू नका, पोथी वाचू नका, पुराण वाचू नका, काही यज्ञ होम काही करू नका. माऊलींनी म्हटले, पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिक नामे 3 लोक. नामाने 3 लोकांचा उद्धार केला, मग आपला उद्धार तर लय वेळाने आला लक्षात. तर हे माऊलीचं प्रमाणे. ह्याला योग नको, विधी नको. काही लोक असं हरिपाठात त्यांनी वर्णन केलेले. त्याप्रमाणे आपण नामस्मरण करा, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अशी तुम्हाला पाया पडून हात जोडून विनंती करतो. राम